नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्नेहा आणि सलीलच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. स्नेहा ही नव्या नवरीचे नवेपण अनुभवत होती. 4 वर्ष झाली पण मूल होत नव्हतं, तरीही दोघे एकमेकांसोबत खुश होते. पण स्नेहाच्या धाकट्या दिराचं लग्न होऊन वर्षाच्या आत जावेने छान गुटगुटीत मुलाला जन्म दिला. तेव्हा मात्र स्नेहाचं मन मला का मूल होत नाही या जाणीवेने सैरभैर झालं. त्यानंतर स्नेहाला 3 वर्षात 2दा दिवस गेले. पण तिला 2 महिने झाले की ते पडून जायचं. म्हणून स्नेहा आणि सलील डॉक्टरकडे गेले. तेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. तुमचे सगळे रिपोर्ट्स आले आहेत, समोर बसलेल्या पेशंटला उद्देशून डॉक्टर म्हणाले. सलील आणि स्नेहा सरसावून बसली. आता डॉक्टर काय सांगतायत ते ऐकण्यासाठी त्यांनी कानाच्या उंजळी केल्या. निरनिराळ्या शंकाकुशकांनी त्यांचे मन भरून आलेले. काही आशादायक ऐकायला मिळेल म्हणून अधीरही झालेले. त्यांच्या लग्नानंतर 4 वर्ष मूल झालं नाही, तरी त्या दोघांना तसं काही गैर वाटलं नव्हतं. एकमेकांच्या सहवासात दोघंही खुश होती. स्नेहा ही नव्या नवरीचं नवेपण अनुभवत होती. पण धाकट्या दिराचं लग्न होऊन वर्षाच्या आत जावेने छान गुटगुटीत मुलाला जन्म दिला. तेव्हा मात्र तिच्या मनाने उचल खाल्ली. मला का मूल होत नाहीये या जाणीवेने ती सैरभैर झाली. नंतरही 3 वर्षात तिला 2 वेळा दिवस गेले होते. पण 2 महिने झाले की पडून जायचं. गावातले डॉक्टर झाले. त्यांनी सांगितलेली ट्रीटमेंट घेऊन झाली, पण काही उपयोग झाला नाही. गावच्या बायांनी सुचवलेली अंगारे, धुपारे, गंडेदोरे सगळं करून झालं. कुणी माळ मंत्रून आणली, ती गळ्यात घातली. कुणी काळ्या करदोट्यात पेटीत अंगारा घालून आणला, तोही श्रद्धेने लावत होती. कुणी उपास करत सांगितले ते केले. खरं तर हे सारं करण्यात काही अर्थ नाही याची तिलाही जाणीव होती. ती सुशिक्षित होती, सज्ञान होती, पण माणूस अनाकलनीय फेऱ्यात सापडला की सर्व उपाय करून बघत राहतो. तसंच तिचंही झालं. कोण काय सांगेल ते ती करत राहिली. आता घरातले पण सर्वजण अस्वस्थ झाले. वडिलांना एकदा सांगितलंच, अरे गावातले डॉक्टर बस झाले, तुम्ही आता मुंबईला जाऊन या पाहू. सुमा अक्काच्या मुलीला दाखवलं होतं, त्या डॉक्टरकडे घेऊन जा हिला. काय म्हणतायत पहा, त्याप्रमाणे करा, जावा ताबडतोब. त्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन 4 दिवसांची रजा घेऊन ती दोघं मुंबईला आली. डॉक्टरांना भेटली. डॉक्टरांनी त्या दोघांना व्यवस्थित तपासलं. डॉक्टरांनी ज्या ज्या टेस्ट सांगितल्या त्या केल्या. सोनोग्राफी केली, स्कोपी केली, डीएनसी केली, विर्यात पास सारं केलं आणि आता त्यांच्या सगळ्या रिपोर्टची फाईल समोर घेऊन एक एक रिपोर्ट काळजीपूर्वक पाहत डॉक्टर सांगत होते, हे पहा स्नेहा आणि सलील, तुम्हा दोघातही शारीरिक दोष नाहीये. तुम्हा दोघांचंही बीज तयार होते, गर्भधारणही होते, पण गर्भधारणा होऊनही गर्भाची मात्र नीट होत नाहीये. का डॉक्टर? कारण गर्भवाढीसाठी गर्भाशय अनुकूल नाहीये. म्हणजे असं बघा, आपण बी पेरतो आणि झाड उगवतं, त्यासाठी बी चांगलं पाहिजे आणि माती पण चांगली पाहिजे. तर ते बी मातीत रुजून त्याला अंकुर येणार, त्याची वाढ होणार. तुमच्या बाबतीत गर्भ राहतोय, पण गर्भवाढीसाठी गर्भाशयाच्या आतील अस्तर जसं हवं तसं नाहीये. अशा केसेसमध्ये एकतर गर्भच राहत नाही किंवा राहिला तरी टिकत नाही. लग्नानंतर पहिली 4 वर्ष मूल न राहण्याचं आणि नंतरही 2 अबॉर्शन होण्याचं कारण आता त्या दोघांच्या लक्षात आलं. स्नेहाने अधीरतेने विचारलं, म्हणजे डॉक्टर, मला मूल एक वेळ तुमचं गर्भाशय नाजूक असतं तरी गर्भाशयाच्या मुकुटावर टाका घालून तुम्हाला बेड रेस्ट देऊन काहीतरी करून मूल गर्भाशयात वाढवता आलं असतं, पण तुमच्या बाबतीत तेही शक्य नाहीये. तुमच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत नाहीये. डॉक्टरांचा प्रत्येक शब्द स्नेहाच्या मेंदूवर थाडथाड आपटत होता. प्रत्येक शब्द तिच्या अस्तित्वाचा चेर येऊन जात होता. डॉक्टरचे शब्द तिला परत परत ऐकू येत होते. तुमच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत नाहीये. स्नेहा सुन्न बधीर झाली. जणू आपल्या आयुष्याचे, आपल्या अस्तित्वाचे दिंडवडे निघत आहेत असे तिला वाटत होते. क्षणात अश्रूंनी तिच्या डोळ्यात गर्दी केली आणि तिच्याही नकळत पापणीचा बांध फुटून अश्रूंचा पूर गालावरून वाहू लागला. डॉक्टर, मला मूल हवंय हो, मला मूल हवंय. काहीही करा, पण मला एक बाळ हवंय. असह्य होऊन ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली. आजवरचा मनावर साचलेला सारा ताण तिच्या अश्रूंवाटे झरू लागला. हुंदक्यातून बाहेर पडू लागला. तिचं असं होणंही वावगं नव्हतंच. मातृत्व म्हणजे संसाराची परिपूर्णता. मातृत्व म्हणजे जीवनाची सार्थकता. संसार वेलीवर फुल नसेल तर त्या संसाराला काय अर्थ? गोजीरवाणी पावलं घरात दुडदुडत नसतील तर त्या घराला काय शोभा? तिच्या संसाराचे स्वरूप तसे झाले नव्हते का? वृक्ष रसहीन. लग्नानंतर 4-5 वर्षे ती एकमेकांत गुंग होती, पण बरोबरीच्या मैत्रिणींना आणि धाकट्या ज्वालेलाही 2-2 पोरं होऊन त्यांच्या आजूबाजूला खेळू बागडू लागली. तेव्हा मात्र ती मनातून खूप अस्वस्थ झाली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिला असह्य होऊ लागल्या.
नातेवाईकांच्या ओळखीच्यांच्या काय नवं जुनं या प्रश्नाने तिला धडकी भरू लागली. त्याचं उत्तर देणं अवघड जाऊ लागलं आणि हे अवघडेल पण तिच्या मनावर येऊन बसलं जड अवघड ओझ्यासारखं. आणि आता डॉक्टरांच्या समोर या सर्व ओझ्याचे कड भरून वाहू लागले. शांत व्हा, धीराने घ्या, डॉक्टर समजावणीच्या सुरात म्हणाले. तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही माझा, पण एका डॉक्टर म्हणून सत्य सांगणं मला भाग आहे. त्यामुळे स्पष्टपणे बोलावं लागलं. धीर गंभीर आर्जवी शब्दात बोलून डॉक्टर थांबले. स्नेहाचे उंदके आता थांबले होते. तुम्ही एकट्याच अशा आहात असं समजू नका. मूल नाही ही व्यथा अनेक स्त्रियांची आहे आणि मुलाशिवाय झुरत आयुष्य काढण्याचे दिवस आता संपले आहेत. अनेक पर्याय विज्ञानानं खुले करून दिले आहेत. प्रत्येक प्रश्नातून आपल्याला रुचेल आणि झेपेल असा मार्ग काढायचा असतो ज्यानं त्यांना. मूल होणं शक्य नाही हे ऐकून सलील इतका वेळ मूग झाला होता. डॉक्टरांचं बोलणं ऐकून भानावर येत त्याने विचारलं, यावर मार्ग आहे? डॉक्टर आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील या आशेनं दोघांच्याही मनात आशेचा किरण फुलला. डॉक्टरांबद्दल त्यांना विश्वास वाटू लागला. काय मार्ग आहे डॉक्टर? तिनं विचारलं. हे पहा, 2 पर्याय मी तुमच्या पुढे ठेवतो. तुम्हाला कोणता रुचतो ते पहा. एकतर मूल दत्तक घेणं. अगदी जन्मल्यापासून मूल ताब्यात घेतलं तर मूल वाढवल्याचं समाधान तुम्हाला मिळेल आणि मुख्य म्हणजे त्या मुलालाही तुमचा लळा लागेल. डॉक्टरांचं बोलणं मध्येच तोडत स्नेहा म्हणाली, मला नको दत्तक मूल. कुणाचं कुठलं मूल ते वाढवायचं, त्याच्यावर जीव जडवायचा आणि ते नाही नीट निघालं तर? आणि आपलं मूल ते आपलं मूल. डॉक्टर म्हणाले दुसरा पर्याय आहे सरोगेट मदर. तो पहा तुम्हाला कितपत रुचतो? म्हणजे हे दोघांनीही एकदमच विचारलं. डॉक्टर सावकाशपणे एक एक शब्द उच्चारत सांगू लागले. सरोगेट मदर म्हणजे एखादी नात्यातील अथवा ओळखीची स्त्री आपलं गर्भाशय उपलब्ध करून देते. यालाच वैज्ञानिक भाषेत सरोगेट मदर अथवा दत्तक मातृत्व म्हणतात. डॉक्टर काही कळत नाहीये तुम्ही काय सांगताय ते? हे पहा, डॉक्टर आणखीन प्रश्न करून सांगू लागले. सरोगेट याचा शब्दाचा अर्थ सबस्टिट्यूट म्हणजे स्वतःऐवजी दुसऱ्यावर काम सोपवणे. आता तुमच्या केसमध्ये काय आहे? तुमच्या गर्भाशयात तुमचं मूल वाढू शकत नाही, बरोबर? मग अशावेळी तुमचं दोघांचं बीज घेऊन तो फलन केलेला गर्भ दुसऱ्याच्या महिलेच्या गर्भाशयात सोडायचा. तुमचं बाळ त्या गर्भाशयात वाढणार. पण हे कसं शक्य आहे? कोण करणार? ती स्त्री कुणीही असू शकते, तुमच्या ओळखीतली किंवा अनोळखीही. तिने तो गर्भाकूर आपल्या गर्भाशयात रुजवून घ्यायचा आणि बाळंत होईपर्यंत दक्षतेने सांभाळ करायचा. मात्र जन्मल्यावर तिनं ते बाळ मूळ मातापित्यांच्या हवाली करून स्वतः दूर राहायचं. दोघंही विचारात पडली. कोण तयार होणार या गोष्टीला? बाळ कसं मिळणार आपल्याला? स्नेहाचं मन अंधारात हेलकावे खात राहिलं. हे सारं वेगळंच प्रकरण त्यांच्यासमोर येत होतं. ती दोघं ऐकत होती, अचंबित होत होती. टेस्ट ट्यूब बेबीबद्दल त्यांनी पेपरमध्ये वाचलं होतं. कुठे काही ऐकलं होतं त्याबद्दल चाचरत त्यांनी विचारलं. डॉक्टर म्हणाले, होय, खरं आहे तुमचं म्हणणं, पण ती पद्धत तुमच्या उपयोगाची नाही. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे बाहेर फलित केलेला गर्भांकूर पुन्हा मातेच्याच गर्भाशयात वाढवतात. ते तुमच्या बाबतीत शक्य नाही. सरोगेट मदर ही टेस्ट ट्यूब बेबीच्या पुढची पायरी आहे. अजूनही दोघं संभ्रावस्थेत होती. हे पहा, जगात काय चाललंय ते तुम्हाला सांगतो आधी. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या देशांनी मातृत्वाला मान्यता दिली आहे. विशेष दर्जा दिला आहे व तसा खास कायदाच केला आहे. आपल्या इथे दत्तक मातृत्व अस्तित्वात आलं नाहीये. आपण मुलांशी भावनिकरित्या जोडलेले असतो. परदेशात तसे नाही. पैसा हेच उद्दिष्ट असल्याने तिथे भाड्याने गर्भाशय उपलब्ध होऊ शकतं. पूर्वी मूल होत नसेल तर दुसरं लग्न हा मार्ग अवलंबला जायचा. पण आता संशोधन होतंय, नित्य नवे शोध लागत आहेत, वैज्ञानिक तंत्रज्ञान विकसित होतंय. आपल्या हिताचं काही होत असेल तर त्याचा अवलंब का नाही करायचा? आपल्याला मूल हवंय आणि हा मार्ग आहे. डॉक्टर बोलायचे थांबले. एकमुख शांतता तिथे पसरली. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्ही आता दोघेही शांत डोक्याने घरी जा. नीट विचार करा. घरच्यांचंही मत घ्या आणि मग मला भेटा. पण या उपायानं तुम्हाला तुमचं असं मूल मिळू शकेल. तुमचं मूल तुम्हाला मिळू शकेल. डॉक्टरचे बोलणं स्नेहाच्या कानातून मनात शिरलं. माझं बाळ, माझ्या हाडामासाचं बाळ, आमचं रक्त नसानसात खेळवणारं माझं हक्काचं बाळ. अगं चल, लक्ष कुठे आहे तुझं? नवऱ्यानं टोकलं तेव्हा ती बाण्यावर आली. बरं, येतो आम्ही डॉक्टर. नमस्कार करून दोघंही हॉस्पिटलच्या बाहेर पडली. घरी सासूबाई सासरे वाटच बघत होते. गावातच असणारे तिचे आई वडीलही आले होते. त्यांनाही मोठीच काळजी लागून राहिली होती. मांडीवर नातवंड खेळवण्याची घाई त्यांनाही झाली होती, पण त्याहीपेक्षा लेकीची विकल अवस्था, सैरभैर अवस्था त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्नेहा सलील येणार आहेत कळताच आधीपासून ते येऊन अधीरतेने वाट बघत बसले होते. सगळा जीव गोळा करून त्यांच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. दोघांनी घरात पाऊल टाकलं.
चेहरा बघून काहीच अंदाज बांधता येईना त्यांना. काय म्हणाले डॉक्टर? सगळ्यांनी एकदमच अधीरतेने विचारलं. मूल होणं शक्य नाही. पण काय? डॉक्टर म्हणाले, तुम्हाला मूल होणं शक्य नाही, पण तुमचं मूल दुसरी कोणी स्त्री वाढवत असेल तर ते होऊ शकेल आणि तुम्हाला तुमचं मूल मिळू शकेल असं म्हणाले. म्हणजे? मग सलीलने त्याला जे काही कळलं होतं ते चौघांनाही समजावून सांगितलं. चौघांच्याही मनात वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या. जिच्या पोटात बाळ वाढवणार तिचा जीव गुंतणारच की बाळात, आई म्हणाली. आणि तिनं बाळाला नाही द्यायचं म्हटलं तर? सासूबाई म्हणाल्या. आई, आहे खरा प्रश्न. डॉक्टर सांगताना हे कसं लक्षात आलं नाही आपल्या? मग पुन्हा अपॉइंटमेंट घेऊन सर्वजण डॉक्टरकडे गेले. डॉक्टर, खूप शंका आहेत, बोला ना. डॉक्टरांनी सगळ्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले. परत सारे नीट समजावून सांगू लागली. या पद्धतीत अनेक कायदेशीर बाबी पुऱ्या कराव्या लागतात. नात्यातील स्त्री सरोगेट मदर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण अनोळखी स्त्रीच्या बाबतीत बऱ्याच कायदेविषयी अटी असतात. तिला मोबदला द्यावा लागतो आणि हे सर्व अतिशय खचकी होतं. करू आम्ही? डॉक्टर दोघेही एकदम बोलले. आमचं मूल आम्हाला मिळत असेल तर वाटेल तेवढा पैसा खर्च करू. थांबा, एवढे अधीर होऊ नका, नीट ऐकून घ्या. एकतर अशी व्यक्ती मिळणं कठीण आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीनं मूल परत देणं ही फार अवघड बाब होऊन बसते. पैशाच्या गरजेतून एखादी स्त्री तयार होते, पण सर्व ठरलेलं असून सुद्धा डिलिव्हरीनंतर बाळाशी भाव गुंफले गेले आणि मूल देत नाही असं म्हणाली तर आपल्याला काही करता यायचं नाही. अर्थात वकिलाकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं तर मग तिचा हक्क राहत नाही. पण समजा ती बाळात गुंतली असेल तर त्याचा आपल्या मनालाही त्रास होतोच. नाही म्हटलं तरी काय करावं? कोण मिळणार असं? स्नेहाच्या मनापुढे अंधार पसरला. ऐकून सारं फारच अवघड आणि गुंतागुंतीचं होत चालले होते. जी बाई 9 महिने बाळाला आपल्या पोटात वाढवणार, तिला बाळाची ओढ वाटणारच. तिला बाळाचा लळा लागला तर? ती हक्क दाखवू लागली तर? मातृत्व ते काही फक्त शारीरिक नाहीये, नाळेचा संबंध असतो, भावनेचा धागा असतो. स्नेहाला आठवलं, तिच्या ओळखीत एका बाईने सख्ख्या जावयाचंच मूल दत्तक घेतलं होतं, पण तिला इतकं सळो की पळो करून सोडलं होतं. जावेने दूध चांगलं देते की नाही, बाटली प्रत्येक वेळी उकळते की नाही, पोटभर पाजते की नाही, नीट सांभाळते की नाही, त्याला भात कोणत्या तांदळाचा, तूप घरचं की विकतचं, इथपासून प्रत्येक गोष्ट बघायला यायची, विचारत राहायची, तपासत राहायची. ह्या आई वडिलांकडून आईबाप होण्याचं समाधान मिळवण्यापेक्षा डोक्याचा तापच होऊन बसला होता. इथेच काही वेगळी परिस्थिती नव्हती. ती सरोगेट मदर अशीच वरचेवर येऊन त्रास देऊ लागली तर? रूममध्ये विलक्षण शांतता पसरली. वातावरण सुन्न झालं. स्नेहाच्या आईच्या सुशीलाताईंच्या मनात काहीतरी चमकून आलं. निश्चयाचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकलं. एकदम त्या म्हणाला, डॉक्टर, मी ही जबाबदारी घेतली तर चालेल? हो चालेल. याला वयाची मर्यादा नाही आणि पाळी चालू पाहिजे असं नाही. ओव्हरऑल तुमची हेल्थ ठीक असेल तर या पद्धतीने साठीतही स्त्रीला सरोगेट मदर होता येते. पण नीट विचार करून निर्णय घ्या, कारण वाढत्या वयात बाळंतपण म्हणजे जोखीम तर असतेच. मी ही जोखीम घ्यायला तयार आहे डॉक्टर. लेकीनं मला आईपण मिळवून दिलं, आता माझ्यामुळे लेकीला आईपण मिळत असेल तर ही जबाबदारी घेईन मी, अगदी जोखमीची असली तरी. सुशीलाबाई इतक्या ठामपणे स्पष्टपणे बोलत गेल्या की कुणालाच काही सुचेना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटले. अवाक होऊन सर्वजण सुशीलाताईंकडे बघतच राहिले. डॉक्टरांच्या बोलण्यानं सारे भानावर आले. वा, स्तुत्य आहे विचार तुमचा. उद्या यावेळी या सर्व तपासणी करून ट्रीटमेंट चालू करू. आई, कसं वाटतंय ग? किती उलट्या? त्रास होतोय का ग? आईविषयीचे प्रेम, आपल्यासाठी या वयानं तिने घेतलेली जीवावरची जोखीम, त्याची वाटणारी कृतज्ञता. आईबद्दल अतीव प्रेमानं स्नेहाचं मन काठोकाठ भरून आलं. नाही ग, काही नाही एवढं, उगीच आपलं जरा मळमळतंय. मग तिनं संत्र्याच्या फोडीला लवंग भाजून त्याची पूड लावून चोखायला दिली. मी तर तुला त्रास दिलाच असेल 9 महिने, आता माझ्या बाळासाठीही तुलाच त्रास. अगं, काय बिघडलं? सारं व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं. सुशीलाबाईंचं मन काळजीने भरून यायचं. जबाबदारी घेतलीये खरी, पण होईल ना सगळं नीटनेटकं? डॉक्टर तर म्हणाले तसं काळजीचं कारण नाही, तरी पण धावपळ पळापळ टाळा. शक्यतो बेडरेस्ट घ्या. त्यामुळेच त्या आता लेकीकडेच येऊन राहिल्या होत्या, कारण तू मला नजरेसमोर पाहिजेस असा लेकीचा हट्टच होता ना. त्यामुळे त्यांना आता तसं घरातलं काम काही नव्हतं, पण देवाची कामं त्यांनी दिवसभरासाठी घेतली होती, कारण त्या वितराग भावात, त्या मंगल पवित्र वातावरणात सतत राहावं असं त्यांना आतून वाटत होतं. एरवीही त्यांना स्वाध्यायात गोडी होती, शास्त्र वाचनाची आवड होती, धर्मतत्व मुळातून समजून घ्यावं त्यासाठी त्या प्रयत्नशील असत. आता तर गर्भसंस्कारांच्या दृष्टीनेही त्या योग्य ती काळजी घेऊ लागल्या. धार्मिक वाचन वाढवलं, शिवाय विहिणी
दोघांचं देवांची पूजा, अभिषेक, चरित्र वाचन, आरती यात सरू लागला. भगवंतांचे जप सुरू केले. चिंता, काळजा कुठे मावळून जायच्या. एक नवा प्रकार डोळ्यासमोर यायचा. ते तेजात त्या स्वतःला हरवून जायच्या. स्नेहाला तर आता आईसाठी काय करू आणि काय नको असे होऊन गेलं होतं. आईचे डोहाळे पुरवण्यासाठी लेक सज्ज झाली होती. मध्येच ती आईच्या पोटावरून हलकेच हात फिरवी. बाळाला गोंजारल्यासारखे करी. काय मागतंय ग बाळ? तुला करून देते मी गरमागरम. आणि मग तन्मन ओतून अख्खा जीव पेरून ती काही नवीन पदार्थ बनवून आईला खाऊ घातली. प्रेमभराने, मायेने, वात्सल्याने, अगदी आईची आई बनून. 3ऱ्या महिन्यात तिनं चारेचोळी भरण्याचा आग्रह धरला. सुशीलाताई नको नको म्हणत होत्या, पण अगं मी तुला माझ्या जागी मानून करते ग, तू नसतीस का भरली माझी चारचोळी? असं म्हटल्यावर सुशीलाताई निरुत्तर झाल्या, पण त्यांचा जीव गलबलून आला. मग मात्र सुशीलाताई लेकीला हवं ते तिच्या मनासारखं करू देऊ लागल्या. सारं करून घेऊ लागल्या. 5व्या महिन्यात स्नेहानं भल्या पहाटे उठून स्वयंपाक बनवला. लाल भोपळा शिजवून त्याचं भरीत केलं. गाजर किसून त्याची कोथिंबीर, अननस घालून केशरी भात आणि हळद तिखट मिठाच्या तांबूस पुऱ्यात. चांदीच्या ताटात सारं नीट वाढलं. खिडकीजवळ डायनिंग टेबल वाढून सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात ते ताट ठेवून आईला केशरी साडी नेसायला लावून सर्वांसमोर बसवून उदबत्तीच्या मंद वासात तांबट फुटीचं जेवण तिनं जेवू घातलं. छान हसत खेळत गप्पा माजत मजेत जेवण पार पडलं. काही दिवसांनी असंच तिनं त्याच्या परिसरातल्या छोट्या बागेत झुला बांधून आईला हिरवी साडी नेसवून हिरवे पदार्थ करून खाऊ घातले. दुर्वांचा गजरा, हिरव्या पानांचा हार असा सगळा हिरवा थाट केला तिनं. शरद पौर्णिमेचं टिपूरं चांदणं गच्चीवर पसरलं होतं. जुई वेल खालून वर फुलपाण्यांचा आपला पिसारा पसरून सुगंध उधळीत होती. सुशीलाबाईंच्या जवळच्या निवडक 4-6 मैत्रिणी बोलावल्या होत्या. त्या आल्या. स्नेहाने गुपचूप त्यांच्यावर गच्चीवर पाठवले. सतरंजी, पाणी, जेवणाचं सामान आधीच वर पाठवलेलं. खोबऱ्याची चटणी, दुधी भोपळ्याचा रस्सा भाजी, कोबीची सुकी भाजी, दुधाची खीर, पांढरा जिरा पुलाव आणि फुलके असा सफेद मेनू बनवून डब्यात भरून ठेवला होता. तोही वर पाठवून दिला. कपाटातील साडी काढून स्नेहाने ती घडी आईच्या हातावर ठेवली. पांढरी शुभ्र तलम पोताची, टोप पदराची, जरीकाठाची, नऊवारी इंदुरी साडी. सुशीलाबाईंनी घडी उघडली. आत तसंच ब्लाऊज. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने स्नेहाकडे पाहिले. आई, आज तू ही साडी नेसायची आणि मग आपण गच्चीवर जायचं. आज आम्ही तुझं चांदण्यातलं डोहाळे जेवण करणार आहोत. सुशीलाबाईंना गदगदून आलं. त्यांना वाटलं, खरं तर हे सारं कौतुक नव्या नवलाईनं मी स्नेहाचं करायला हवं. तिला काय नको हवं वाटतं ते मी करून घालायला हवं. भरल्या डोळ्यांनी तिचं गारभारपण न्यायला हवं, डोळ्यात साठवायला हवं. सारं उलटं होत होतं, पण काहीच इलाज नव्हता. त्यांचंही आणि कुणाचंही. 50 वर्षाच्या सुशीलाताई, केसाला रुपेरी झाक आलेली, पूर्ण परिपक्व मन आणि मूळच्या गव्हाळ गोरेपणावर आलेलं गरोदरपणाचं तेज, असं आणि इतकं मोहक मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. जणू चेहऱ्यावर पूर्ण प्रभा भाकली होती. स्नेहानं त्यांच्या केसाचा सैलसर आंबाडा घातला. त्यावर पूर्ण उमटवलेल्या जुईचे गजरे एकत्र करून त्या आंबाड्यावरून फिरवले. पांढरी शुभ्र पायघोळ नऊवारी साडी, दंडात रुतणारी जरी बॉर्डर, मनगटावर शुभ्र गजरे आणि गळ्यात गेंदेदार पांढरा शुभ्र हार. त्यांनी लेकीला करू दिलं सारं, अगदी तिच्या मनासारखं. कुठे कशाला नको म्हटल्या नाहीत. भरल्या काळजानं लेकीची लगबग आणि मिश नेत्रांनी पाहत राहिल्या. त्या धडपडीत आईबद्दल वाटणारी कृतज्ञता तर होतीच, शिवाय येणाऱ्या बाळाचं कौतुकही. आई, अगं किती छान दिसतेस तू. तिनं प्रेमभऱ्याने आईचा हात हातात घेतला. आणि काय वाटतंय, कसं वाटतंय? त्यांनी लेकीला जवळ घेतलं. मायेनं तिच्या केसावरून हात फिरवला. मला काय वाटतंय यापेक्षा तुला काय वाटतंय? मनी दाटतंय. तिला एकदम हुंदका फुटला. बाळ सुरक्षितपणे वाढतंय याचं अतीव सुखही आहे ग, पण ही अनुभूती घेता येत नाही याचं वाईटही वाटतंय. ती स्फुंदून रडू लागली. पोरी, कळतंय ग सारी. खरं तर या रूपात मी तुला पाहायचं. त्याउलट स्वतःचे डोहाळे करून घेताना काळजाचा दगड होतोय ग. काय करू? दोघींचे डोळे टपटपून आले, भरून वाहू लागले. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.